महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी चर्चा सुरू आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची। भाजपच्या अनेक आमदारांना आज सकाळपासून फोन जाऊ लागले। त्यामुळे राज्याच्या राजकारणात उत्सुकता वाढली आहे की कोणाला मंत्रिपदाची संधी मिळणार, कोणाची नावं पुढे येत आहेत। याच महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत। आता काही वेळातच महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ शपथ घेणार आहे। सुरुवात करूया महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी नेते आणि भाजपच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक पंकजा मुंडे यांच्याबद्दल। विधान परिषदेचे आमदार पंकजा मुंडे यांना मंत्रिपदासाठी फोन आलाय। त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने नागपूरला रवाना झालेत आणि आता काहीच वेळात याबाबतची स्पष्टता येईल आणि मुंडे या शपथ घेतील। मुंडे यांचं मंत्रिमंडळात आगमन हे भाजपच्या ग्रामीण आणि महिला मतदारांसाठी मोठा संदेश मानला जातोय। याचबरोबर पुण्याच्या आमदार असलेल्या माधुरी मिसाळ यांना देखील पहिल्यांदाच मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार आहे। त्यामुळे महिला नेतृत्वाला भाजपकडून प्रोत्साहन दिलं जात आहे। मिसाळ यांना संधी दिल्याने भाजपचा पुणे जिल्ह्यातला गड अधिक मजबूत होईल असं बोललं जात आहे। दुसरीकडे तरुण नेत्यांबद्दल बोलायचं झालं तर साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि कणकवलीचे आमदार नितेश राणे यांना देखील मंत्रिपद मिळणार आहे। या दोन्ही नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागात भाजपचा प्रभाव वाढेल। नितेश राणे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात आणि त्यांना मंत्रिपद मिळालं तर कोकणातील विकासाच्या मुद्द्यांवर त्यांचा जोर अधिक राहील। भंडारा जिल्ह्याचे आमदार पंकज भोयर यांना देखील मंत्रिपदाची ऑफर आली आहे। सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या भोयर यांचं नाव ग्रामीण भागातील प्रगतिशील नेत्यांमध्ये घेतलं जातं। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः त्यांना फोन करून ही माहिती दिल्याचं समजतंय। एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील अनुभवी मंत्री असलेले मंगल प्रभात लोढा यांना देखील पुन्हा एकदा संधी मिळाली। त्यांच्यासोबतच गिरीश महाजन, जयकुमार रावल आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनाही मंत्रिपद मिळणार आहे आणि आता ते शपथ घेतील। हे सर्व मंत्री आपल्या अनुभवामुळे महत्त्वाचं योगदान देतील अशी अपेक्षा आहे। तर दुसरीकडे एक नाव हायलाइट होतंय ते म्हणजे गणेश नाईक। गणेश नाईक हे नाव गेल्या काही काळापासून चर्चेत होतं। राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या नाईक यांना 2019 मध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी होती। काही अफवांच्या नुसार ते पुन्हा राष्ट्रवादीत जाणार होते, मात्र भाजपमध्ये राहून त्यांनी आपली निष्ठा सिद्ध केली। आज त्यांना मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याचं समजतंय, ज्यामुळे नवी मुंबईत भाजपचा पाया अधिक मजबूत होईल। तर आता आपण पाहिले भाजपच्या गोटातले कुठले नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहे। आजचं हे मंत्रिमंडळ विस्तार केवळ नेत्यांच्या संधीपुरताच मर्यादित नाहीये। यामध्ये भाजपनं आपल्या विविध गटांमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न केला असल्याचं दिसून येत आहे। महिला, तरुण, ग्रामीण आणि शहरी भागातील नेत्यांना प्रतिनिधित्व दिल्यानं पक्षाची मजबूत रणनीती या मंत्रिमंडळ विस्तारात दिसून येते। आता आपण पाहूया की हे मंत्री त्यांच्या विभागासाठी आणि महाराष्ट्रासाठी काय योगदान देतात। भाजपच्या या निर्णयाविषयी तुम्हाला काय वाटतं? हे निर्णय योग्य आहेत का? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा सिविक मिरर।